आणि मग इतिहास आपल्याला असं सांगतं की साधारणतः 15,000 वर्षांपूर्वी माणसामध्ये थोडासा वैचारिक बदल व्हायला सुरुवात झाली. जसं भारतामध्ये पाहिलं तर सिंधू संस्कृती ज्याला आपण आज म्हणतोय, त्या सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला काय मृद भांडी मिळाली, मृद चिन्ह मिळाली. लिपी विज्ञान किंवा लिपीशास्त्र हा मानवी आविष्काराचा सर्वात महत्वाचा आविष्कार आहे. आणि जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला अशा प्रकारची लिपी पाहायला मिळते. ती चित्रामधनं उमटत असल्यामुळे त्या लिपीला नाव देण्यात आलं चित्रलिपी. 2300 वर्षापूर्वी भारतामध्ये खऱ्या अर्थानं लिखाणाला प्रारंभ झाला. त्यापूर्वी भारतामध्ये लिखाणाचा इतिहास आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. हे जे लेख आहेत ते सम्राट अशोकांचे लेख आहेत, जे त्यांनी दगडांवर, शिलालेख ज्याला आज आपण म्हणतो, दगडांवर कोरून ठेवलेले. किंबहुना या देशामध्ये इतिहासाचं विकृतीकरण गेल्या 100 वर्षापासून होत आलेलं आहे. मग ते भाषामध्ये असू दे, ते लिपीमध्ये असू दे, ते इतिहासाशी निगडित असू दे, ते पुरातत्वाशी निगडित असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये इथं असलेल्या व्यवस्थेनं त्या मूळ अर्थाचा अनर्थ करून आपल्या समोर पेश केलेला आहे. मित्रांनो, किती दुर्दैव आहे की इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये होऊन गेलेला महान सम्राट, त्याचा शोध 2200 वर्षानंतर या जगाला लागला. बुद्धांनी पाली त्रिपिटकामध्ये जे धम्म शब्द वापरलाय तो कधी मंगल याचना म्हणून वापरलाय, कधी कुणाबद्दल मंगल कामना केल्याचं वापरलंय, एक देशना म्हणून देखील धम्म शब्द वापरलेला आहे. म्हणजे धम्म शब्दाची व्याख्या वेगळी आहे. आणि धर्म शब्दाची व्याख्या आपल्याला माहिती आहे. त्यामुळे धम्म शब्द धर्म मध्ये भाषांतरित होऊ शकत नाहीये. धम्माचं अस्तित्व फक्त धम्मच असू शकतो, इतर काही नाहीये. की भारतामध्ये त्या काळामध्ये इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये जरी अनेक भाषा आणि अनेक लिपी अस्तित्वात असल्या तरी पाली प्राकृत भाषा ही संपूर्ण भारत देशामध्ये बोलली जात होती. सगळ्यांना ती समजत होती. आणि सम्राट अशोकांनी जी लिपी लिहिली दगडांवर, ती लिपी प्रत्येकाला वाचता येत होती. म्हणजे ती भारत देशाची आपण जनलिपी म्हणू शकतो. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो मित्रांनो की सम्राट अशोकाची धम्मलिपी 2014 सालापासून आम्ही ती केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये ज्यांना कुणाला शिकायची त्यांना ती मोफत विनामूल्य शिकवतो. मित्रांनो, आजचा जो विषय आहे त्या विषयाचं नावच आहे इयम धम्मलिपी. मुळामध्ये जर आपण लिपी म्हटलं, कारण आपण लहानपणापासून लिपी गिरवत आलेलो आहोत. म्हणजे शाळेत असताना जर इंग्रजी माध्यमात शिकत असू तर आपण ABCD गिरवत असू, जर मराठीमध्ये असू तर क ख ग गिरवत असू, किंवा त्या भाषिक मध्ये जो काही विद्यार्थी शिकत असेल तो. पण कधी आपण विचार केलाय का की ही लिपीची उत्पत्ती नेमकी झाली कशी? हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. साधारणतःपणे 20-25 हजार वर्षापूर्वी तुम्ही मागे जा आणि आपण थोडा वेळ इमॅजिन करूयात की प्राचीन काळातला मनुष्य एकमेकांशी कसा संवाद साधत असेल, त्याच्या संवादाची भाषा काय असू शकेल. कारण काय झालेलं आहे की आपल्याला लिपी गिरवत भाषा लिहिण्यासाठी किंवा जे काय आपण लिहितोय ते इतकं अंगवळणी पडलेलं असतं की आपण त्याच्या खोला जाऊन विचारच करत नाहीये. म्हणजे 25,000 वर्षांपूर्वी मनुष्य ज्या अवस्थेत होता त्या अवस्थेत तो संवाद कसा साधत असेल, संभाषण नेमकं कसं करत असेल, त्याच्या संवादाची भाषा काय असेल, आणि जर तो लिखित संवाद करत असेल तर त्याच्या लिखाणाची लिपी काय असेल. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर प्राचीन मनुष्य ज्याला भावना व्यक्त करता येत नव्हत्या, ज्याला दुसऱ्या मनुष्याशी म्हणजे त्याच्यासारखा दिसणाऱ्या प्राण्याशी कसं बोलावं हे माहीत नव्हतं, आणि मग तो त्याच्या भावना कशा व्यक्त करणार.
किंबहुना त्या काळामध्ये माणसाला भावना होत्या की नव्हत्या हा मोठा प्रश्न आहे. आणि मग इतिहास आपल्याला असं सांगतं की साधारणतः 15,000 वर्षांपूर्वी माणसामध्ये थोडासा वैचारिक बदल व्हायला सुरुवात झाली. आणि अंदाजे, कारण इतिहास हा नेहमी अंदाजे असतो, कारण इतक्या वर्षापूर्वीचा इतिहास कुणीही डॉक्युमेंट केलेला नाहीये. त्यामुळे अंदाजे साधारणतःपणे 7,000 वर्षापूर्वी जेव्हा ताम्रयुग सुरू झालं, ताम्र म्हणजे ज्याला आपण कॉपर एज म्हणतो, त्यावेळेस माणसाला संवाद करण्याची, कारण मनुष्य त्यावेळेस टोळी करून राहत होता. प्रत्येक प्रदेशामध्ये वेगवेगळ्या टोळ्या राहायच्या. तर नॅचरली हे जेव्हा टोळ्या राहत होते, ते ह्या टोळ्यांचं संवादाची काहीतरी भाषा असेल, त्यांनी कसा तरी संवाद साधला असेल. आणि ह्याच कॉपर एज मध्ये जेव्हा माणसानं जमिनी घ्यायला सुरुवात केली, घर बांधायला सुरुवात केली, राहायला सुरुवात केली, तेव्हा त्या समूहाचा कोणीतरी एक लीडर, आणि त्याला जेव्हा आदेश द्यायचे होते त्यावेळेस त्यांनी काहीतरी सांकेतिक चिन्हांचा वापर सुरू केला. आणि हा सांकेतिक चिन्हांचा वापर आपल्याला जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाहायला मिळतो. जसं भारतामध्ये पाहिलं तर सिंधू संस्कृती ज्याला आपण आज म्हणतोय, त्या सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला काय मृद भांडी मिळाली, मृद चिन्ह मिळालीत, म्हणजे क्ले, मातीच्या भांड्यावरची काही चिन्ह सापडली, काही खुणा सापडल्यात, काही अक्षरासारखं सापडलेलं आहे. परंतु आजही तज्ञांमध्ये एक वाक्यता नाहीये की सिंधू संस्कृतीमध्ये नेमके कुठल्या प्रकारची लिपी बोलली होती, लिहिली गेली होती, किंवा कुठली भाषा बोलली जाते. एकंदरीत जर पाहिलं आपण माणसाचा संपूर्ण मानवाचा जो उत्कर्ष पाहिला, तर त्याच्यामध्ये लिपी विज्ञान किंवा लिपीशास्त्र हा मानवी आविष्काराचा सर्वात महत्वाचा आविष्कार आहे. म्हणजे माणसाने गेल्या 20,000 वर्षामध्ये प्रचंड वेगवेगळे आविष्कार केलेले, त्याच्यामध्ये लिपीशास्त्र जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही विचार करा, एक दिवस जर तुम्ही काही लिहिलं नाही, एक दिवस तुम्ही काही बोलला नाहीत, एक दिवस काही वाचलं नाही, काहीच गोष्टी वाचायच्या नाहीत, काय होईल? आपलं एक दिवस जरी जाऊ शकतो का की काहीतरी रोडवर जाताना कमीत कमी कुणाचे तरी नोटीस बोर्ड वाचत जातो, कुठल्या तरी दुकानाचे फलक वाचत जातो, किंवा काहीतरी ऐकतो आपण, किंवा काहीतरी लिहून ठेवतो. असा एक दिवस येऊ शकतो का की ज्यावेळेस आपण काहीच लिहिणार नाही, काहीच वाचणार नाही, आणि काही बघणार पण नाही, म्हणजे अक्षर किंवा शब्द. मग माणसाने जेव्हा ही सुरुवात केली, तर इतिहास आपल्याला असं सांगतं की लिपी विज्ञान हा 3 वेगवेगळ्या स्टेजेस मधनं गेलेला आहे. पहिली स्टेज होती जेव्हा हा प्राथमिक अवस्थेतला मानव होता, ज्याची विचार करण्याची शक्ती अतिशय कमी होती, त्याचबरोबर त्याला भावना देखील व्यक्त करायला जमत नव्हत्या, किंबहुना त्याच्या मनामध्ये भावना उमटत नव्हत्या. त्यावेळेस त्यानं जे काय जाणलं, जे काय त्याला लिहायचं होतं, जे काय समजावून दुसऱ्याला सांगायचं होतं, ते त्यांनी चित्रामधून व्यक्त करायला सुरुवात केली. आणि जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला अशा प्रकारची लिपी पाहायला मिळते. ती चित्रामधनं उमटत असल्यामुळे त्या लिपीला नाव देण्यात आलं चित्रलिपी. म्हणजे उदाहरण, इजिप्त मधली जी हायरोग्लिफिक्स आहेत, ज्याला आज आपण हायरोग्लिफिक्स म्हणतो, म्हणजे काय, तर ती एक लिपी आहे. त्या लिपीची अक्षर ही आपल्यासारखी क ख ग किंवा ABCD नाही आहेत, तर ती पशु पक्ष्यांची चित्र आहेत. म्हणजे एखादं उदाहरणार्थ घुबड, त्या घुबडानंतर मासा, त्याच्यानंतर पाणी, त्याच्यानंतर सूर्य, त्याच्यानंतर काहीतरी हरण, हरणासारखा प्राणी, अशा प्रकारची लिपी आहे. एवढंच काय, तर मेसोपोटेमिया सारख्या ज्या देश आहे, प्रदेश आहे, त्याच्यामध्ये जी चित्रलिपी आहे त्याला किलाक्षर म्हटलं गेलेलं आहे. आपल्या जवळच भारतामध्ये मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका नावाचं स्थळ आहे. या भीमबेटकाच्या इथं जी गुहा आहेत, ह्या अतिशय प्राचीन गुहा आहेत, आणि या गुहेमध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्यावेळेसचा मनुष्य
त्याला काय नेमका संवाद साधायचा होता. मग भीमबेटकाच्या चित्रांमध्ये काय दिसतं आपल्याला? एक हरण पळताना दिसतंय, एक मनुष्य तो भाला घेतोय, भाल्यासारखं तीर, म्हणजे काय त्याच्या समोर दगड आहे, तो कसा तरी बांधलेला आहे आणि तो भाला धरलेला आहे त्यांनी, म्हणजे तो त्याची शिकार करतोय. कुठेतरी मनुष्य असा दिसतोय बसलेला, कुठेतरी एक लहान बाळासारखं काहीतरी दिसतंय, घरासारख्या काहीतरी आकृती दिसत आहेत. याच्यावरनं लक्षात येतं त्यावेळेसच्या प्राचीन मानवाला काहीतरी संवाद साधायचा होता की मी कसा राहतोय, माझ्या आजूबाजूला काय दिसतंय, मी कशी शिकार करतोय, कसं खातोय. याच्यानंतर जसा मानवाने प्रगती साधायला सुरुवात केली, त्याचा उत्कर्ष व्हायला सुरुवात झाला, त्याला भावना व्यक्त करण्याचं साधन मिळालं, त्यावेळेस त्यांनी ही जी काय लिपी विकसित केली होती, चित्रलिपी, त्या चित्रलिपीची पुढची पायरी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याला नाव देण्यात आले भावलिपी. भावलिपी काय? जेव्हा त्यांनी त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी काहीतरी चित्र काढलीत, स्पेसिफिक भावना, त्याला भावलिपी म्हणण्यात आलेले. मग भावलिपी कुठे पाहायला मिळते आपल्याला? अनेक देशांच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळते. उदाहरणार्थ, जेव्हा त्याला आजूबाजूचं वातावरणाचं बदल लक्षात आला आणि जेव्हा त्या बदलांबरोबर त्याच्या स्वतःच्या भावनांना तो जोडायला लागला, तेव्हा त्या भावना तो चित्रारूपामध्ये त्यांनी भिंतीवर उतरवायला सुरुवात केली. म्हणजे उदाहरण, जेव्हा खूप गरम व्हायला लागलं त्याला किंवा खूप उष्ण वाटायला लागलं, तर तो लिहिणार कसं, संवाद कसा साधणार की मला उष्ण होतोय, मला गरम होतोय. त्यावेळेस त्यांनी काय केलं? सूर्याचं चित्र काढलं की सूर्य हे उष्णतेचं प्रतीक आहे. जेव्हा त्याला थंडी वाटायला सुरुवात होती, तेव्हा त्यांनी ती थंडी रात्री दाखवली, संपूर्ण अंधार दाखवलेला आहे. जेव्हा त्याला शीतलता दाखवायची होती, तेव्हा त्यांनी चंद्र दाखवलेला आहे. आणि ज्यावेळेस त्याला दाखवायचं होतं की खूप दुःख झालंय, एखाद्या मनुष्याला किंवा त्याच्या स्टोरीमधल्या कुठल्या तरी माणसाला थोडं दुःख झालं असेल, एखाद्या स्त्रीला, आणि समजा ती रडत असेल, तर त्यांनी इतकं सुंदर दाखवलंय, त्यांनी डोळा काढलाय आणि डोळ्यातनं पडलेले अश्रू दाखवलेले. ही त्या माणसाची भावना व्यक्त करण्याची पद्धत होती, त्याला भावलिपी म्हटलेले. आणि नंतरच्या काळामध्ये माणूस जसासा प्रगत व्हायला लागला, जसं त्याचे विचार चक्र फिरायला लागले, जसा तो जास्त रिस्पॉन्सिव्ह व्हायला लागला निसर्गाच्या त्याच्या अवतीभोवती, त्यावेळेस तो मनुष्याची संवाद साधायला लागला. आणि संवाद कसा साधायचा? म्हणजे उदाहरणार्थ, आज आपण लहान मुलाला ये रे, किंवा आपण कुणाला तरी म्हणतो जा रे, तिकडं जा, तिकडं बघ, इकडं बघ, काहीतरी करतो आपण, खानाखुणा करतो. तर हा माणूस तसाच खानाखुणा करायला लागला. आणि हे खानाखुणा करताना त्याच्या तोंडातनं जो ध्वनी यायला लागला, म्हणजे साऊंड, म्हणजे उदाहरणार्थ आज मी तुमच्याशी बोलतोय, जे जे शब्द मी उच्चारतोय ते शब्द तुमच्या कानात जातात आणि तुम्हाला त्याचा अर्थ लागतो. तुम्ही विचार केला का, का बरं तुम्हाला अर्थ लागतो? उद्या जर समजा मी फ्रेंच भाषेमध्ये बोलायला सुरुवात केली, तुम्हाला कळेल का मी काय बोलतोय ते? तुम्हाला नाही कळणार. जर तुम्हाला फ्रेंच भाषा येत असती तर तुम्हाला ती कळाली असती. याचाच अर्थ असा होतो की जे शब्द मी बोलतोय त्या शब्दांचा अर्थ किंवा ते शब्द तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात, आणि ते शिकलेले असताना जेव्हा मी बोलतोय तर माझ्या तोंडातून काही शब्द नाही पडत, माझ्या तोंडातून त्या शब्दांचा ध्वनी बाहेर पडतोय. आणि हा ध्वनी जेव्हा तुमच्या कानामध्ये जातो तेव्हा मेंदूमध्ये जे एक सायक्लिक रिॲक्शन होतं, त्याच्यामुळे मेंदू प्रोसेस करतं की या शब्द असा आहे, आणि लगेच तुम्हाला क्लिक होते की हा अमका अमका असा शब्द बोललाय, आणि लगेच तुम्हाला अर्थ कळतो. ही प्रोसेस आहे ना, खूप अतिशय प्रचंड वेगवान होत असते, आणि म्हणून आपल्याला तिकडे लक्षात येत नाहीये. मात्र प्राचीन मानवानं जेव्हा ह्या प्रकारचं भाष्य करायला सुरुवात केली, जेव्हा अशा प्रकारचं संवाद साधायला सुरुवात केली, तर त्याच्या तोंडातनं जे ध्वनी यायला लागले, त्या ध्वनीला त्यानं एक चित्ररूपी किंवा संकेत रूपी चिन्ह द्यायला सुरुवात केली. आणि मग आपल्याला असं दिसतं की उदाहरण जर घेतलं आपण, भारत देश किंवा जगातले हे सगळे जवळपासचे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज,
या प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी उमटून तिथल्या तिथल्या टोळींनी स्वतःची चिन्ह बनवायला सुरुवात केली. आणि कालांतरानं म्हणजे साधारणतः आजपासून जवळपास 4,500-5,500 हजार वर्षांपूर्वी या चिन्हांना त्यांनी व्यवस्थित आकार द्यायला सुरुवात केली आणि या चिन्हांचा वापर सुरू केला. ही लिपीची सर्वात प्राथमिक अवस्था. आणि त्यानंतर जसासा माणसाचा मेंदू वाढायला सुरुवात केली, जसासा तो विचार करायला सुरुवात केली, तसं तसं या अक्षरांमध्ये बदल घडत गेले आणि मग एक ठोकपणे एक अक्षर तयार झाली, ज्या अक्षरा एकत्र करून शब्द तयार झाले आणि त्या शब्दातनं संपूर्ण वाक्यरचना तयार होऊ लागली आणि मनुष्य संवाद करायला लागला. मित्रांनो, भारताचा जर आपण इतिहास पाहिला तर भारतामध्ये सर्वात प्राचीन लिखाणाचा पुरावा, जसं मी मगाशी म्हटलं की सिंधू संस्कृतीमधली काही अक्षरं आपल्याला मृद भांड्यांवर पाहायला मिळतात, क्ले टॅब्लेट्सवर. पण त्याच्यामध्ये इतिहासकारांमध्ये किंवा अभ्यासकांमध्ये कुठेही एक वाक्यता नाही आणि त्यामुळे त्याच्यावर आजही इतक्या वर्षांनंतर देखील उहापोह चाललाय की नेमकं याला अर्थ काय. मात्र भारतामध्ये सगळ्यात प्राचीन एक संपूर्ण लेख जो वाचला गेलाय, त्याचा अर्थ समजण्यात आलेला आहे आणि अशा लेखांची सुरुवात जी झाली ती इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये, म्हणजे आजपासून साधारणतःपणे 2300 वर्षांपूर्वी, 2300 वर्षापूर्वी भारतामध्ये खऱ्या अर्थानं लिखाणाला प्रारंभ झाला. त्यापूर्वी भारतामध्ये लिखाणाचा इतिहास आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. हे जे लेख आहेत ते सम्राट अशोकांचे लेख आहेत, जे त्यांनी दगडांवर, शिलालेख ज्याला आज आपण म्हणतो, दगडांवर कोरून ठेवलेले. भारताची ही सर्वात प्राचीन लेख आणि भारताची सर्वात प्राचीन लिपी. मग हे जेव्हा आपण पाहतो की ही जर लिपी लिहिली आहे आणि आज आपण त्याला म्हणजे अनेक ठिकाणी गेल्या 70 वर्षांमध्ये ह्या लिपीला ब्राह्मी लिपी म्हणण्यात आलेलं आहे. मात्र अशोकाचे जर शिलालेख आपण पाहिलेत तर सम्राट अशोकांचे सर्व शिलालेख जे भारतामध्ये दिसतात आपल्याला, जे पाहायला मिळतात, ते पाली प्राकृत भाषेमध्ये आहेत. आणि मग पेशावरमध्ये म्हणजे शाहबाज गडीला किंवा कंधार प्रदेशामध्ये म्हणजे आत्ताच्या अफगाणिस्तानमध्ये तिथं 2 वेगळ्या भाषांमध्ये ते शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात. मग इतिहासकार असं आपल्याला सांगतात की भारताची सर्वात प्राचीन लिपी ही ब्राह्मी होय. आणि ते आपण अनेकांनी वाचलंही असेल सगळ्या हिशोबाने. मी मुद्दाम तुम्हाला एक लढा तुमच्या समोर सांगणार आहे, त्या लढ्याचं वर्णन करून सांगणार आहे आणि त्याचं ध्येय काय होतं आणि तिची निष्पत्ती म्हणजे आपल्याला काय मिळालं त्यातनं हे पण आपल्याला कळेल. आणि हे यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे कारण लिपीचं नामकरण किंबहुना या देशामध्ये इतिहासाचं विकृतीकरण गेल्या 100 वर्षापासून होत आलेलं आहे. मी अतिशय जबाबदारीनं हे वाक्य बोलतोय. मग ते भाषामध्ये असू दे, ते लिपीमध्ये असू दे, ते इतिहासाशी निगडित असू दे, ते पुरातत्वाशी निगडित असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये इथं असलेल्या व्यवस्थेनं त्या मूळ अर्थाचा अनर्थ करून आपल्या समोर पेश केलेला आहे. त्यामुळे नकळतपणे गेल्या 100 वर्षामध्ये आमच्या मानगुटावर अनेक चुकीचे अर्थ बसवण्यात आलेले. उदाहरण, भारताची प्राचीन लिपी ही ब्राह्मी होय किंवा तिचं नाव ब्राह्मी लिपी आहे. हा सगळ्यात मोठा आणि ज्या शब्दाला काहीही अर्थ नाहीये असा शब्द आमच्या मानगुटावर इथल्या व्यवस्थेने बसवलेला आहे. साधारणतः 2010 साली मी जेव्हा सम्राट अशोकांच्या शिलालेखांचा अभ्यास सुरू केला त्यावेळेस ही लिपी देखील मी शिकलो आणि ब्राह्मी लिपी म्हणूनच मी ही लिपी शिकलो. मात्र जसे जसे सम्राट अशोकांचे शिलालेख वाचायला सुरुवात केली आणि मी ह्याचं नाव ब्राह्मी का, दुसरं का नाहीये, असा एक साधारणतः प्रश्न माझ्या मनात उत्पन्न झाला आणि मग त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली.
मग लक्षात आलं 19व्या शतकाच्या सुरुवातीला लॅकोपोरी नावाचा एक फ्रेंच लिपितज्ञ इतिहासकार भारतामध्ये आला होता आणि ज्यावेळेस त्यांनी सम्राट अशोकांच्या शिलालेखांचा अभ्यास सुरू केला त्यावेळेस यांचं नाव काय असावं याचा बराच विचार चालू होता त्या काळामध्ये. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की सम्राट अशोकांच्या शिलालेखांचं सगळ्यात पहिलं वाचन हे जेम्स प्रिन्सेपनं 1837 साली केलं होतं. आणि जेव्हा त्यांनी हे सगळे शिलालेख वाचले या शिलालेखांची सुरुवात आणि शेवट हे जेव्हा त्यांनी पाहिले त्याला लक्षात येत नव्हते की हे शिलालेख नेमके लिहिले कोणी. म्हणजे या शिलालेखांची सुरुवात होती इयम धम्मलिपी देवानंग पियेन पियदसी रय्या लिखापेती. मग हा कोण आहे देवांचा प्रिय राजा ज्याने हे लेख लिहिलेत हा प्रश्न त्याला भेडसावत होता. आणि सगळीकडचे म्हणजे सम्राट अशोकांचा पहिला शिलालेख 1750 साली सापडला. शेवटचा शिलालेख ज्यावेळेस जिथं सम्राट अशोकांचं नाव आलं तो सापडला 1915 साली. म्हणजे 1750 साली सम्राट अशोकांचा पहिला शिलालेख सापडला. त्यानंतर 1837 पर्यंत म्हणजे कंटिन्युअसली वेगवेगळ्या भागामध्ये सम्राटांचे शिलालेख सापडत होते. लोकांना कळत नव्हतं या लिपीचा अर्थ काय आहे. त्यावेळेस जेम्स प्रिन्सेप नावाचा हा एक ॲसे मास्टर होता. म्हणजे आपले जे नाणे पाडण्याची जी मशीन हे असतात युनिट असतात ज्याला आज आपण करन्सी नोट प्रेस वगैरे म्हणतो इथे तो ॲसे मास्टर म्हणून कामाला होता. आणि आउट ऑफ इंटरेस्ट त्याला वाटलं हे नेमकं काय आहे आणि म्हणून त्यांनी त्याचा अभ्यास सुरू केला. आणि त्याच्या लक्षात आलं जेव्हा त्यांनी सम्राट अशोकाचे शिलालेख कंधार प्रांतामधले त्यांनी पाहायला केले कम्पेअर करायला सुरुवात केली आणि त्यावेळेस त्याला लक्षात आलं की ह्या सगळ्या शिलालेखांमध्ये शेवटी एक कॉमन शब्द आहे आणि तो शब्द आहे दानम. तर दानम शब्द देण्यात आला. मग हा दानम म्हणजे काय ह्याचा त्यांनी पुन्हा अभ्यास करायला सुरुवात केला. आणि मग खरोष्टी भाषेमधले शिलालेख इतरतले शिलालेख आणि प्रचंड 6 महिने दिवस रात्र अभ्यास करत 1837 साली जेम्स प्रिन्सेपनं या संपूर्ण शिलालेखांचे स्वर व्यंजन आणि वर्णमाला तयार केली आणि ती जगासमोर प्रस्थापित केली. आणि त्याचं जर्नल्स म्हणजे आर्काइव्ह रिसर्चेसमध्ये या जर्नलमध्ये ते प्रकाशितही झालं. दुर्दैवानं 1840 मध्ये जेम्स प्रिन्सेपचं अवघ्या 40व्या वर्षी निधन झालं. मात्र त्यांनी जी वर्णमाला तयार करून ठेवली होती ही नंतरच्या काळामध्ये अनेक संशोधकांनी त्याच्यावर अभ्यास केला आणि सम्राट अशोकांचे सर्व शिलालेख त्यांनी व्यवस्थित मांडले. मात्र जेव्हा जेम्स प्रिन्सेप हे अभ्यास करत होता आणि जसं मी मगाशी म्हटलं की इयम धम्मलिपी देवानम प्रियेन पियदसी रय्या लेखापेती हे कुणी लिहिलं त्याला माहीत नव्हतं. अनेक अभ्यासांती त्याच्या एक साधारणतपणे त्यामध्येच त्यांनी महावंश ग्रंथ वाचले. सिलोनमध्ये जे म्हणजे श्रीलंकेमध्ये असलेले अनेक रेफरन्सेस त्यांनी पाहिले कारण श्रीलंकेचा एक राजा देखील स्वतःला देवानम पियदसी रय्या म्हणत होता. मग त्याला असं वाटलं की श्रीलंका एवढं छोटंसं राष्ट्र आणि भारत एवढं प्रचंड सो श्रीलंकेचा राजा येऊन इथे कसे काय शिलालेख लिही हाही प्रश्न त्याच्यात मनात पडला. मात्र सगळा विचार केल्यानंतर पाली त्रिपिटकाचा अभ्यास केल्यानंतर महावंश वाचल्यानंतर त्यानं सांगितलं आणि ते 1840 साली त्याने डिक्लेअर केलं की भारतावर सम्राट अशोक नावाचा राजा राज्य करत होता आणि त्यानं हे शिलालेख लिहिलेत मात्र त्याचे पुरावे आम्हाला सापडत नाहीत. मग या लिपीचं नाव काय असावं. ही लिपी लिहिली होती पाली भाषेमध्ये त्यामुळं त्यांनी या लिपीला सुरुवातीच्या आणि भारतात सापडले होते शिलालेख म्हणून त्याचं नाव दिलं इंडो पाली. म्हणजे या शिलालेखांची भाषा इंडो पाली आहे. जे अफगाणिस्तान बॅक्टेरियन प्रदेशमध्ये शिलालेख सापडले त्याचं नाव दिलं त्यांनी इंडो बॅक्टेरियन असे नाव दिलं किंवा बॅक्टेरियन पाली. 1840 साली जेम्स प्रिन्सेप गेला आणि 1915 साली कर्नाटक इथल्या मस्की गावामध्ये जिथं सोन्याची खाण होती तिथला इंजिनियर ज्याचं नाव होतं बेडन हा घरी येत असताना त्याचं सहज लक्ष गेलं बाजूला रस्त्याच्या कडेला आणि तिथे एक मोठा दगड होता आणि त्याच्यावर शिलालेख कोरलेला होता.
बेडनला माहित नव्हतं ही लिपी काय आहेत, मात्र ब्रिटिश जे होते हे खूप असे जिज्ञासू होते, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट होता. त्याला लिपी येत नव्हती, त्याला वाचता येत नव्हतं, मात्र त्यांनी ते सगळं लिहून काढलं. जसे तसं ज्याला आर्किओलॉजिकल भाषेमध्ये इस्टॅम्पेजेस म्हणतात किंवा आय कॉपीज म्हणतात, हे त्यांनी लिहून काढलं, आय कॉपीज. आणि नंतर त्यांनी ते पुढे ब्रेटकडे पाठवून दिलं. आणि त्यानं जेव्हा केलं, त्याचं लिप्यांतर केलं, तेव्हा लक्षात आलं, शेवटच्या ओळीमध्ये लिहिलं होतं, देवानम पियेन पियदसी रय्या अशोक. आणि 1915 साली या देशाला आणि जगाला अशोक नावाच्या सम्राटाचा शोध लागला. मित्रांनो, किती दुर्दैव आहे की इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये होऊन गेलेला महान सम्राट, त्याचा शोध 2200 वर्षानंतर या जगाला लागला. 2200 वर्ष सम्राट अशोक हा लुप्त होता या देशामध्ये. जेम्स प्रिन्सेपनी ती लिपी शोधून काढली, त्याची संपूर्ण वर्णमाला शोधून काढली आणि त्यावेळेस आपल्याला या शिलालेखांमधनं सम्राट अशोकाचं व्यक्तिमत्व बाहेर आलं. मग जेव्हा 1840 मध्ये त्याचं जवळपास त्याच्या मन संपूर्ण सांगत होतं की अशोकांचीच ही लिपी आहे, त्यावेळेस जेम्स प्रिन्सेपनी याला अशोकन स्क्रिप्ट म्हणायला सुरुवात केली. हे झालं 1840 मध्ये. 1910च्या सुमारास जेव्हा लेकोपेरिया इथं आला आणि लेकोपेरियाने जेव्हा या शिलालेखांचा पुन्हा अभ्यास सुरू केला आणि या लिपीला नाव काय द्यायचं ठरवलं, तेव्हा त्याने अनेक ग्रंथ चाढले. त्याच्यामधले 3 महत्वाचे ग्रंथ होते. एक होतं बौद्ध संस्कृती किंवा बौद्ध साहित्यामधला ललित विस्तार हा ग्रंथ. दुसरा होता जैन साहित्यामधला सामवायांग सूत्र. आणि तिसरं होतं चीन मधला शब्दकोश फा वान लू सू. आणि या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या लिपींचं वर्णन केलं होतं. ललित विस्तारामध्ये 64 लिपींचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये पहिल्या लिपीचं नाव आहे ब्राह्मी, दुसरीचं नाव आहे खरोष्टी. सामवायांग सूत्र किंवा जैनांचे जे आगम सूत्र ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये 2 नावं होती. पहिलं नाव होतं बंबी आणि मग बाकीची अजून वेगळी 15 नावं होती. आणि चीन चू वान चू लुंग मध्ये हे जे काही चायनीज शब्दकोश आहेत त्याच्यामध्ये पण ब्राह्मी सदस्य नाव होतं. लेकोपेरियाला मदत करणारी जी इथले व्यवस्थेमधले जे तज्ञ मंडळी होती त्यांनी त्याला सांगितलं की ब्राह्मी नाव योग्य आहे. लेकोपेरियाने लगेच पेपर लिहिला आणि त्यांनी सांगितलं सम्राट अशोकांच्या लिपीचं नाव आहे ब्राह्मी लिपी. आणि कंधार किंवा अफगाणिस्तान प्रदेशामध्ये जी लिपी सापडली ती आहे खरोष्टी लिपी, कारण पहिली 2 नावं आहेत. आणि त्यांनी स्पष्ट लिहिलं, डावीकडून उजवीकडे लिहिलेली लिपी ही आहे ब्राह्मी आणि उजवीकडून डावीकडे लिहिलेली लिपी ही आहे खरोष्टी. बरं, त्याला कारण काय? काहीच कारण नाही. ब्राह्मी नाव का? तर त्यांनी सांगितले या ग्रंथांची नावं. आणि त्याला उत्तर काय देण्यात आलं, नंतरच्या काळामध्ये वेगवेगळे शोध प्रसिद्ध व्हायला लागले की या लिपीचं नाव ब्राह्मी का. म्हणजे जेव्हा मी 2010 साली याच्या खोलात शिरायला सुरुवात केली त्यावेळेस मला वेगवेगळी उत्तरं आली. साधारणतःपणे 1918 साली एक भारतामध्ये पुस्तक प्रकाशित झालं, प्राचीन भारत की लिपी. आणि यामध्ये ओझा गौरीशंकर ओझा साहेबांनी लिहिलं, भारताची सर्वात प्राचीन लिपी ब्राह्मी आहे कारण ब्रह्मदेवानं तो निर्माण केलेली आहे. सॉलिड वाक्य. मग नंतर मी दुसरा रेफरन्स काढला, कारण संस्कृत कोणतरी आचार्य पाहिजेच होता. सायणाचार्य किंवा त्यांना सायन, आचार्य सायन म्हणतात, 11व्या शतकात होऊन गेले. त्यांनी सांगितलं वेदांची भाषा ही ब्राह्मी, म्हणजे वेद जेव्हा ब्राह्मणांनी वेद जेव्हा लिहायला सुरुवात केली तर ती लिहिण्याची लिपी त्यांची ब्राह्मी होती. त्यांच्याही पुढे जाऊन आणखीन एक लिपी तज्ञ ते म्हणाले
आमची अशी मान्यता आहे की ब्रह्मदेवानं ही पृथ्वी निर्माण केली, लिपी पण त्यानंच केली असावी, म्हणून त्याचं नाव ब्राह्मी लिपी. जैन ग्रंथांना मी विचारलं की बाबांनो, बंबी नाव कसं काय तुम्ही मान्य केलं, काय कारण आहे? मग त्यांनी मला एक स्टोरी सांगितली. भगवान पार्श्वनाथांनी त्यांच्या मुलीला जे पहिल्यांदा अक्षर ज्ञान दिलं, म्हणजे लिपी शिकवली, तर त्या मुलीचं नाव आहे बंबी. आणि मग मुलीच्या प्रेमाखातर, माझी आवडती मुलगी आहे म्हणून, त्या लिपीला, जी लिपी मुलीला शिकवली त्या लिपीला मुलीचं नाव दिलं, ते म्हणजे बंबी. आणि म्हणून ते म्हणले बंबी हे नाव, त्याचं थोडंसं संस्कृतमध्ये अपभ्रंश करून बोललं की ते ब्राह्मी होतं. याला पुरावे काय? कारण सम्राट अशोकाचे शिलालेख हे आपल्याला माहिती आहेत, हे सगळे पाली प्राकृतमध्ये आहेत. इतिहासकारांनी सम्राट अशोकांचे शिलालेख वाचताना प्रचंड गोंधळ करून टाकलेला आहे. हे पुन्हा वाक्य मी अतिशय जबाबदारीने म्हणतो. मग ते हर्ड्स असतील, मग नंतर ते अजून आपल्या भारतामधले अनेक इतिहासकार, लिपीतज्ञ असतील, ह्या सगळ्यांनी गोंधळ असा केलेला आहे की सम्राट अशोकांच्या लिपीचं उदाहरण, शिलालेखाचं पहिलं वाक्य काय? इयम धम्मलिपी देवानं पियेन पियदसी रय्या लिखापेती. आता या इयम धम्मलिपी देवानं पियेन, ह्या लोकांनी, म्हणजे इथली व्यवस्था मित्रांनो तुम्हाला सांगतो इतकी भयानक आहे की सम्राट अशोकांच्या शिलालेखांची भाषा आहे पाली प्राकृत. पाली प्राकृतला स्वतःचं व्याकरण आहे, पण इथल्या इतिहासकारानं 19व्या शतकापासून हे सम्राट अशोकांचे शिलालेख जे पाली प्राकृतमध्ये आहेत त्यांचं भाषांतर संस्कृतमध्ये केलं. म्हणजे इयम धम्मलिपी देवानं पियेन पियरय्या लिखापेती झालं. इयम किंवा अय्यम धर्मलिपी देवानं प्रियेन, प्रियदर्शी राजा लिखंती किंवा लिखपेती, आणि मग त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं संस्कृतचं व्याकरण लावून. त्यामुळे काय झालं? इयम धम्मलिपी झालं इयम धर्मलिपी. मग धर्मलिपी म्हटल्यानंतर धर्म म्हणजे काय झालं? रिलिजन. आणि मग नाव दिलं अशोका रोट रिलिजियस एडिक्ट्स. तुम्ही कुठलाही ग्रंथ काढून पहा, अशोकाज रिलिजियस एडिक्ट्स असं इंग्रजांनी नाव दिलं त्याला. बरं, इंग्रजांना बिचाऱ्यांना काय दोष नाहीये, इथल्याच लोकांनी त्यांना सांगितलं. त्यामुळे इंग्रजांना वाटलं यांची ही संस्कृती, म्हणून त्यांनी ते लिहून काढलं. म्हणजे सगळ्यात महत्वाची चूक अशी केली की धम्मलिपीचं नाव त्यांनी धर्मलिपी करून टाकलं. नंतर तर धर्मलेख करायला सुरुवात केली भाषांतरामध्ये. मित्रांनो, पाली भाषेमध्ये असलेला धम्म शब्द, त्याचे अर्थ खूप वेगळे वेगळे आहेत. बुद्धांनी पाली त्रिपिटकामध्ये जे धम्म शब्द वापरलाय तो कधी मंगल याचना म्हणून वापरलाय, कधी कुणाबद्दल मंगल कामना केल्याचं वापरलंय, एक देशना म्हणून देखील धम्म शब्द वापरलेला आहे. कुणालाच बद्दल शुभ चिंतन करायचं त्यासाठी पण धम्म शब्द वापरलेला आहे. म्हणजे धम्म शब्दाची व्याख्या वेगळी आहे. आणि धर्म शब्दाची व्याख्या आपल्याला माहिती आहे. त्यामुळे धम्म शब्द धर्म मध्ये भाषांतरित होऊ शकत नाहीये. धम्माचं अस्तित्व फक्त धम्मच असू शकतो, इतर काही नाहीये. आणि हे झाल्यानंतर मग मी प्रश्न विचारायला सुरुवात केली, आणि जितकं मी खोलात घ्यायला लागलो तेव्हा लक्षात आलं की यांनी अजून प्रचंड गोंधळ केला. आणि त्यावर मग मी एक पेपर प्रेझेंट केला की सम्राट अशोकांच्या लिपीचं नाव ब्राह्मी नसून धम्मलिपी आहे. आणि हे धम्मलिपी सांगितल्यानंतर फार मोठा कोल्हाहळ माजला. मला विशेषतः पुण्यातल्या प्राध्यापकांनी प्रचंड विरोध केला. आणि मग ही धम्मलिपी म्हणजे काय, याला पुरावे काय द्यायचे? आणि मग पुरावे शोधण्यासाठी मग मी त्यांना विचारलं, मला ब्राह्मी शब्द सांगा. मग ब्राह्मी शब्द जर प्राचीन आहे, कारण सायणाचार्य तर म्हणले वेदांची भाषा ही ब्राह्मी आहे, मग वेद चाळे तर कुठल्याही वेदामध्ये ब्राह्मी शब्द येत नाहीये. संस्कृत भाषेचा सगळ्यात प्राचीन शब्दकोश अमरसिंहांनी लिहिलाय.
त्या शब्दकोशाचं नाव आहे अमरकोश. हा संस्कृत भाषेमधला ज्याला आपण म्हणू शकतो बायबल समजला जातो. कारण आजही संस्कृत भाषेचा अभ्यास करणारा विद्यार्थी अमरकोश रिफर केल्याशिवाय राहत नाही. मग तो विद्यार्थी असू दे, तो तज्ज्ञ असू दे. अमरकोश हे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा शब्दकोश आहे. त्याच्यामध्ये संस्कृत भाषेतले सगळे शब्द आणि त्यांचे अर्थ आहेत. अमरसिंहांनी काय लिहिलंय ब्राह्मीबद्दल याचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं, ब्राह्मी शब्दाचे 3 अर्थ अमरसिंहांनी अमरकोशामध्ये दिले. पहिला अर्थ देवीचं नाव, दुसरा अर्थ झाडाचं किंवा वनस्पतीचं नाव, तिसरा अर्थ एका भांड्याचं नाव. भांड म्हणजे अलॉय, मिश्र धातूच्या भांड्याचं नाव. म्हणजे भाषेला कुठंच शब्द नाहीये, या लिपीला कुठंच ब्राह्मी म्हटलेलं नाहीये. आणि ल्युकोपेरेनी जेव्हा याचं नाव ब्राह्मी दिलं तेव्हा लक्षात घ्या, त्यावेळेस जॉर्ज ब्युलर हा प्रसिद्ध इतिहासतज्ञ आणि इंडोलॉजिस्ट, इतिहासकार, हा त्याचा मित्र ल्युकोपेरियाचा. या जॉर्ज ब्युलरनं देखील ल्युकोपेरियाच्या ब्राह्मी शब्दाचं अनुमोदन केलं. मात्र गंमत अशी की जॉर्ज ब्युलरनं जेव्हा भारताचा इतिहास लिहिला तेव्हा त्यांनी ब्राह्मी हे कुठल्या लिपीचं नाव नाही लिहिलं, त्यांनी ते वनस्पतीचं नाव म्हणून लिहिलंय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ल्युकोपेरिया आणि जॉर्ज ब्युलर हे अक्षरशः दिवसाआड रोज संध्याकाळी बसायचे चर्चा करायला की काय करतोय, काय संशोधन करतोय. म्हणजे निश्चितपणे ल्युकोपेरियानी सांगितलं असणार मी या लिपीला ब्राह्मी नाव देतोय, आणि ब्युलरनी ते ॲक्सेप्टही केलं, मान्य केलं. मात्र ब्युलरनी शब्दकोशामध्ये ते नाव लिहिलेलं नाहीये, जो अर्थ ल्युकोपेरियाने लिहिला होता. याचा पुढचा संदर्भ मला मिळाला, भारताचे आणखीन एक, भारतावर म्हणजे ज्याला आपण इंडोलॉजिस्ट म्हणू, भारतीय संपूर्ण सौंदर्यशास्त्र इतिहासाचा अभ्यास करणारे जे आजही जीवित आहेत, त्यांचं नाव आहे रिचर्ड सॉलोमन. अत्यंत वयस्कर व्यक्ती आहे सध्या. रिचर्ड सॉलोमननी एक ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ तुम्ही पण वाचू शकता. त्याचं नाव आहे इंडियन एपिग्राफी. या इंडियन एपिग्राफी मधल्या एका पानावर रिचर्ड सॉलोमन लिहितात की सम्राट अशोकांच्या शिलालेखांच्या लिपीला आपण आज ब्राह्मी म्हणत असलो तरीही सम्राट अशोकांच्या काळामध्ये त्या लिपीला तेच म्हणत होते की नाही, हा मोठा प्रश्न आहे. आणि तिथून मित्रांनो माझं संशोधन सुरू झालं. आणि जेव्हा मी पाणिनी व्याकरण सुरुवात केली, जेव्हा मी हा पेपर प्रेझेंट केला, तेव्हा मला प्रश्न विचारण्यात आले की इयम धम्म लिपी आणि लेख हे एकच शब्द आहे, त्यामुळं इयम धम्म लिपीचा अर्थ होतो या धर्मलेखामध्ये या राजाने असं लिहिलेलं आहे. मग कुठल्या अर्थानं तुम्ही काढलं? लिपी आणि लेख एकच शब्द आहे. कारण मी त्यांना प्रतिप्रश्न केला, जर लिपी आणि लेख हा इंटरचेंजेबल असेल, एकच शब्द असेल, मग सम्राट अशोक काय मूर्ख आहे का? त्यांनी इयम धम्म लिपीच्या ऐवजी लिहिलं असतं इयम धम्म लेख देवानंग पियेन पियरय्या लिखापेती. त्यांनी लिपी पण वेगळा वापरलाय आणि लेख पण वेगळा वापरलाय. याचा अर्थ याच्यामध्ये कुछ तो गडबड आहे. आणि मग मी त्यासाठी पाणिनी व्याकरणाचा अभ्यास केला. आणि पाणिनी व्याकरणामधनं त्याचबरोबर पाली जे 3 व्याकरण आहेत, जे पाली भाषेचे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, पाली भाषेचे 3 व्याकरण आहेत. एक आहे सद्यनीती, एक कच्छायन व्याकरण आणि एक मोग्गलान व्याकरण. जर तुम्ही याचा व्याकरणाचा अभ्यास केला तर लक्षात येतं लिपी शब्द लिप धातूपासून तयार झालेला आहे आणि लेख शब्द लिख धातूपासून तयार झालेला आहे. म्हणजे लिपी शब्दातनं किंवा लिपीमधून लेख तयार होऊ शकतो, पण लेखामधनं लिपी तयार होऊ शकत नाही. दे बोथ वर्ड्स आर नॉट इंटरचेंजेबल ॲट ऑल. एकमेकांना पूरक शब्द आहेत, पण म्हणजे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी शब्द आहेत, पण एकमेकांसाठी पर्यायवाची शब्द नाही आहेत. लिपी म्हणजे काहीतरी लिहितोय, लेख म्हणजे या सगळ्याचा लिपींचा समूह म्हणजे लेख तयार होतो. म्हणजे जर पाणिनी म्हणतोय लिख शब्दाचा म्हणजे लेख शब्दाचा धातू लिख आहे, लिपी शब्दाचा धातू लिप आहे, आणि दे आर नॉट इंटरचेंजेबल,
मग तुम्ही आम्ही ते इंटरचेंजेबल करणारे कोण आहोत? आणि त्यामुळं सम्राट अशोक यांनी व्यवस्थित लिहिलं होतं इयम धम्म लिपी, आणि शेवटी लिहिलं होतं लेख किंवा लेखापती लिहिला होता. म्हणजे सम्राट अशोकाला देखील माहित होतं लिपी आणि लेख मधला फरक. तिसरा रेफरन्स, सम्राट अशोकांनी जेव्हा इयम धम्म लिपी लिहिली, मग त्याचं कारण काय होतं? आज भारतामध्ये किती भाषा आणि किती लिपी आहेत बरं? एनी आयडिया? भारतामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये वेगळी भाषा आहे आणि वेगळी लिपी आहे. हा भारत देशच एवढा प्रचंड मोठा आहे. सम्राट अशोकांच्या काळी तुम्ही विचार करा, पाकिस्तानही आपल्यात होतं, गांधार प्रदेशही आपल्यातच होता. तो केवढा भव्य मोठा देश असेल त्यावेळेस. आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळी भाषा बोलली जायची आणि वेगवेगळी लिपी लिहिली जायची. मात्र या सगळ्या देशामध्ये कुठली तरी भाषा कॉमन होती जी सर्व लोकांना बोलता येत होती, आणि कुठली तरी लिपी कॉमन होती जी सगळ्यांना वाचता येत होती. आणि म्हणून सम्राट अशोकानं अशी भाषा निवडली, अशी लिपी निवडली त्याच्या शिलालेखांसाठी की देशामधल्या सगळ्या भागातली लोक ती वाचू पण शकत होती, लिहू पण शकत होती आणि समजून पण घेऊ शकत होती. मग अशी कुठली लिपी आणि कुठली भाषा होती? कारण त्याला संवाद साधायचा होता, आपल्या सर्व प्रजेशी संवाद साधायचा होता. आणि म्हणून सम्राट अशोकाचे शिलालेख आपल्याला फार शहाबाजगडी पासून दिसतात, ते गुजरातमध्ये दिसतात. म्हणजे आत्ताचा भारताचा भौगोलिक प्रदेश जर आपण पाहिला तर गुजरातमध्ये दिसतात, इकडं महाराष्ट्रामध्ये नालासोपारामध्ये दिसतात, तसेच ते आंध्रामध्ये दिसतात, ओरिसामध्ये दिसतात, संपूर्ण भारतभर दिसतात. आपल्याला कर्नाटकामध्ये दिसतात, केरळ आणि आपल्या तमिळनाडूच्या बाउंड्रीवर दिसतात. म्हणजे या सगळीकडे एकूण सम्राट अशोकाचे 45 शिलालेख आहेत. त्यातले 2 शिलालेख जर बाहेरचे पकडले आपण तर 43 शिलालेख हे फक्त भारतामध्ये आहेत. आणि या सर्व शिलालेखांची एकच लिपी आणि एकच भाषा आहे, मात्र भौगोलिक प्रदेश वेगवेगळे आहेत. याचा अर्थ काय होतो? जर त्यांनी मस्कीमध्ये शिलालेख लिहून ठेवलेत तर आजचा मस्की म्हणजे कर्नाटकमधला मनुष्य मला सांगा मराठी भाषा वाचू शकतो का? नाही वाचू शकणार. आपली नागरी लिपी वाचेल का तो? नाही येणार. त्याला अभ्यास केला तर येऊ शकेल, पण सहज एक कुठल्याही कॉमन माणसाला विचारलं तर नाही येणार. जर एखाद्या हिंदी बेल्टमध्ये गेला त्याला ती आपली नागरी लिपीतली अक्षरं लागतील, पण त्याला अर्थ कळेल का? नाही कळता येणार. ओरिसा मधल्या माणसाला जर आपण लिहून दाखवलं काहीतरी मराठीतलं, त्याला वाचता येईल का? नाही. आपल्याला ओरिसाचं वाचता येणार नाहीये, ओरिया लिपी नाही वाच. परंतु सम्राट अशोकाने शिलालेख तिथेही लिहिलेला आहे आणि इकडेही लिहिलेला आहे. लिपी तीच, भाषा देखील तीच. याचाच अर्थ असा होतो की भारतामध्ये त्या काळामध्ये इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये जरी अनेक भाषा आणि अनेक लिपी अस्तित्वात असल्या तरी पाली प्राकृत भाषा ही संपूर्ण भारत देशामध्ये बोलली जात होती, सगळ्यांना ती समजत होती. आणि सम्राट अशोकांनी जी लिपी लिहिली दगडांवर, ती लिपी प्रत्येकाला वाचता येत होती. म्हणजे ती भारत देशाची आपण जनलिपी म्हणू शकतो, लोकलिपी म्हणू शकतो. आणि पाली भाषा ही लोकभाषा होती. नाही तर उगीच कशाला सम्राट अशोक तिकडे जाऊन शिलालेख लिहिल जर लोकांना वाचता येत नसतील तर. मग त्यांनी ही धम्मलिपी का लिहिली, ज्याला मी नाव दिलं धम्मलिपी? त्याचं कारण असं आहे, सगळ्या लिपींना जर पाहिलं तर हीच लिपी सगळ्यांना वाचता येण्यासारखी होती आणि विशेष म्हणजे दगडामध्ये कोरण्यायोग्य ही लिपी होती. कारण जर तुम्ही धम्मलिपीचे स्वर व्यंजन अक्षर पाहिलीत तर क म्हणजे आत्ताच्या प्लस किंवा क्रॉस सारखा आहे, हा झाला क. ह्याच क चं रूपांतर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये लिहिलेला हा क आत्ताच्या क मध्ये येतो, जिथं आपण दोन्ही बाजूला एक अशी गोल आणि एक अर्ध गोल आहे. ह्याचं स्थित्यांतर मग नंतरच्या काळामध्ये अनेक राजांनी केलं. मग त्याच्यानंतर असलेले सातवन, त्याच्यानंतर असलेले कुशाण, गुप्त, ह्या सगळ्या राजांनी प्रदेशानुसार त्याच्यामध्ये फरक पडत गेला. आणि आत्ताची नागरी लिपी मुळामध्ये ज्याला आपण देवनागरी म्हणतो, तिचं मूळ नाव नागरी लिपी आहे. हे देव शब्दानंतर घुसडवण्यात आलेलं आहे, त्यामुळे मूळ शब्द आहे नागरी लिपी. तर नागरी लिपी का? तर नगरचे लोक बोलणारी लिपी, लिहिणारी लिपी म्हणजे नागरी लिपी, साधा शब्द आहे.
तर ह्या नागरी लिपीतल्या क पर्यंत आलेलं हे स्थित्यांतर आपल्याला गेले 2200 वर्षामध्ये पाहायला मिळतं. जेव्हा मी ही थिसिस मांडला तिथे, तेव्हा प्रचंड कोलाहल झाला, जसं मी मगाशी सांगितलं होतं. आणि मग त्यांनी पुरावे मागायला सुरुवात केली. पुढे जाऊन आम्ही ही लिपी, धम्मलिपी सम्राट अशोकांची काय याचे पुरावे गोळा करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस लक्षात आलं भारतामध्ये 2010 ते 2012 या सालातलं जेव्हा सर्वे करण्यात आला, भारतामध्ये एक नोडल एजन्सी आहे ज्याचं नाव आहे नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट्स, राष्ट्रीय पांडुलिपी संस्था. या संस्थेमध्ये भारतामध्ये उपलब्ध असलेले सगळं हस्तलिखित, सगळे भूर्जपत्र, सगळे शिलालेख यांचं रेकॉर्ड आहे. हे रेकॉर्ड दिल्लीमध्ये आजही स्थित आहे. तुम्ही देखील जाऊन पाहू शकता ते. हे रेकॉर्ड चाळल्यानंतर लक्षात आलं या 2.5 कोटी हस्तलिखित भूर्जपत्र किंवा लिखित इतिहासामध्ये कुठेही ब्राह्मी नावाचा शब्द नाही. त्याचं कंपॅरिझन जेव्हा आपण केलं, सम्राट अशोकांच्या शिलालेखांमध्ये 45 वेळा धम्मलिपी शब्द आलेला आहे. आणि मग त्यानंतर पुढची पायरी आपण असं केलं की ही लिपी सर्वसामान्यांना शिकता यावी, त्यासाठी वेगवेगळे कोर्सेस तयार केले. कोर्स म्हणजे डायरेक्टली. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो मित्रांनो की सम्राट अशोकाची धम्मलिपी 2014 सालापासून आम्ही ती केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये ज्यांना कुणाला शिकायची त्यांना ती मोफत विनामूल्य शिकवतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या सम्राटानं आम्हाला लिखित केलं, ज्या सम्राटाने आम्हाला लिखाण या देशाला दिलं, त्याच्या प्रती आपण काहीतरी आपला आदर व्यक्त करणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना त्याच वेळेस महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या बालभारती मधल्या 11वी 12वीच्या टेक्स्टबुकमध्ये पूर्वी जिथं ब्राह्मी लिपीचा धडा होता, तो धडा काढून तिथं आम्ही धम्मलिपी नावाचा धडा निर्माण केला. आणि हे जेव्हा जाहीर झालं, महाराष्ट्र राज्य सरकारनं 20 लाख पुस्तकं जेव्हा छापली आणि जेव्हा लोकांना लक्षात आलं अरे ब्राह्मी शब्द गायब झालाय, धम्मलिपी आलाय, त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब होते. पुण्यातलं शिष्टमंडळ उद्धव साहेबांकडे गेलं आणि त्यांनी सांगितलं कोणतरी मूर्ख माणूस आहे आणि त्यांनी आमच्या इतिहासावर, आमच्या संस्कृतीवर घाला घातलाय आणि ब्राह्मी शब्द बदलून धम्मलिपी टाकलेला आहे, तो बदलून टाका. माननीय उद्धव साहेबांना विचारानं त्यातलं काही कळालं नाही. त्यांनी शिक्षण मंत्र्यांकडे तो देऊन टाकलं. शिक्षण मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड होत्या आणि त्यांनी म्हटलं हा काय प्रकार आहे आणि कसं करायचं. मी म्हटलं मी ठाम आहे, धम्मलिपीचे माझ्याकडे पुरावे आहेत, त्यांनी ब्राह्मी लिपीचे, ब्राह्मी नावाचे पुरावे द्यावेत. शेवटी दोन्हीकडनं इतका खेचाखेची झाली की उद्धव साहेबांनी ठरवलं एक ऑल इंडिया आपण तज्ज्ञांची बैठक बोलूयात. आणि त्यानुसार संपूर्ण भारतातले पाली भाषेचे तज्ज्ञ, संस्कृत भाषेचे तज्ज्ञ, प्राकृत भाषेचे तज्ज्ञ, वेगळे वेगळे लिपी तज्ज्ञ, इतिहास तज्ज्ञ, पुरातत्वशास्त्रज्ञ यांची एक टीम तयार करण्यात आली आणि त्यांना 1 महिन्याचा अवधी देण्यात आला. हा 1 महिन्याच्या अवधीमध्ये कुणाचंच काही खरं ठरलं नाहीये. कोण म्हणते ब्राह्मी, कोण म्हणते धम्मलिपी. आणि या खेचाखेचेमध्ये ती 1 महिन्याचा जो वेळ होता तो वाढत वाढत 3 महिने झाला. आणि 3 महिन्यानंतर निष्कर्ष आले. कारण पुरातत्वशास्त्रामध्ये मित्रांनो एक वाक्य शिकवलं जातं मुलांना, विद्यार्थ्यांना, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. साधं वाक्य. पुरातत्वशास्त्र म्हणतं प्रमाण दाखव, प्रमाण असेल तर मान्य. मग मी त्यांना तेच वाक्य बोलून दाखवलं. मी सांगितलं ब्राह्मी शब्द तुम्ही मला एक ठिकाणी दाखवा, भारतात कुठेही, कुठल्याही शिलालेखात, भूर्जपत्रात, हस्तलिखित, कशामध्ये, ताम्रपट, सुवर्णपट, कशामध्ये पण. ज्या क्षणी मला तुम्ही ब्राह्मी लिपीसाठी शब्द वापरला गेलेला आहे त्या दुसऱ्या क्षणापासून मी स्वतः ब्राह्मी लिपी म्हणायला सुरुवात करेल आणि मी माघार घेईल धम्मलिपीपासून. एक शब्द फक्त दाखवा. आणि या मीटिंगमध्ये 3 महिन्यानंतर ठरलं. आपले प्राध्यापक नीरज सर पण त्या कमिटीमध्ये होते. धम्मलिपीसाठी ते जरा खिंड लढवत होते. आणि हे सगळं होत असताना
शेवटी 3 महिन्यानंतर निष्कर्ष निघाला, ब्राह्मी शब्द चुकीचा आहे हे मान्य, पण धम्मलिपी म्हणता येत नाही कारण अजून पुरावे नाहीयेत. काय सुंदर त्यांनी सांगितलं पहा. म्हणजे काही झालं तरी धम्मलिपी शब्द घ्यायचा नाहीये. का? तर धम्म शब्द बौद्ध धम्माशी निगडीत आहे आणि म्हणून धम्मलिपी शब्द आम्हाला वापरायचा नाहीये. आता हा निष्कर्ष निघाल्यानंतर प्रकरण जैसे थे झालं. पुढे काय करणार? त्यामुळं आजतागायत आपल्या बालभारती पुस्तकामध्ये धम्मलिपीचे धडे दरवर्षी चालूच राहतात. त्याला कोणी अटकाव करू शकत नाही कारण पुरावेच नाहीये. कारण मी त्यांच्यासमोर आंतरराष्ट्रीय मानांकन किंवा आंतरराष्ट्रीय लेवलवर जेव्हा अकॅडमिक रिसर्च पब्लिश केलं जातं किंवा जेव्हा डिबेट सुरू होतात तर 4 प्रश्न विचारले जातात एखाद्या भाषा किंवा लिपी संदर्भात. त्याचा व्याकरणिक अर्थ काय आहे, त्याचा ऐतिहासिक प्रमाण काय आहे, त्याचं पुरातत्वीय प्रमाण काय आहे आणि त्याचं लिंग्विस्टिक रिलेशन काय आहे. या सगळ्या 4 प्रमाणांवर ब्राह्मी शब्द कुठेच थाराला सापडत नाहीये. वेरॅज धम्मलिपी शब्द हा सगळ्या प्रमाणात, आपल्याकडे ऐतिहासिक प्रमाण आहे, इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात लिहिलेले दगडावर कोरलेले शिला, ते तर कोणी बदलू शकत नाही. त्या धम्मलिपी शब्दाला अर्थ देखील आहे. तो धम्मलिपी शब्द वापरात आलेला आहे आणि धम्म शब्द पाली त्रिपिटकामध्ये लिहिलेला आहे. जो शब्द किंवा जो ग्रंथ भारतातला सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. याच्यावर मी कधीतरी एक बोलेन, कारण भारतामध्ये आम्हाला खूप वेगवेगळ्या मिथ्स सांगितल्या गेल्या की हा अमका ग्रंथ 5000 वर्षाचा आहे, अमका ग्रंथ 10,000 वर्ष जुना आहे. भारतामध्ये सगळ्यात प्राचीन ग्रंथ पाली त्रिपिटक आहे, जो इसवी सन पूर्व 78 मध्ये राजा वट्टगामिनीच्या काळामध्ये लिहिण्यात आला होता, जो श्रीलंकेमध्ये आहे. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे मित्रांनो. त्यामुळे जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा स्ट्रेट लक्षात आलं की कुठल्याही व्याकरणिक अर्थानं ब्राह्मी शब्द योग्य नाही, वेरॅज व्याकरणिक अर्थानं धम्मलिपी योग्य शब्द होतो. कारण सम्राट अशोकाने स्वतः लिहिलं इयम धम्मलिपी. मग प्रश्न लिहितो की आपण असं लिहितो का, मी नागरी लिपीत हे लिहित आहे असं म्हणतो का? कधी नाही लिहित. सम्राट अशोकाला का म्हणायची ती गरज भासली? कारण लक्षात घ्या, यासाठीच मी म्हणतो की सम्राट अशोकांचे सगळे शिलालेख आपण वाचले पाहिजेत. सम्राट अशोकांचे शिलालेख असे म्हणतात आणि त्या राजाचा दूरदृष्टीपणा आपण लक्षात घेतला पाहिजे. सम्राट अशोक एका शिलालेखांमध्ये स्पष्ट लिहितात की माझे सर्व हे विचार म्हणजे मंगल विचार, बुद्ध वचनांचे विचार, माझी मुलं, माझी नातवंड, माझी परतुंड आणि जोपर्यंत चंद्र सूर्य असतील तोपर्यंत त्यांनी ते आचरणात आणावेत असा माझा आदेश आहे. याचा अर्थ तो दूरदृष्टीपणा पहा किती आहे. आणि त्याला ही गॅरंटी होती की येणाऱ्या काळामध्ये मी लिहिलेले शिलालेखांचं वाचन होईल आणि त्याच्या लिपी आणि भाषावर प्रश्न उपस्थित केले जातील आणि मग कुठल्या ना कुठल्या तरी लिपीचं नाव देण्यात येईल. आणि म्हणून सम्राट अशोकाने अतिशय द्रष्टेपणानं, अतिशय दूरदृष्टीपणानं त्याने लिहून ठेवलं इयम धम्मलिपी. कारण पाली व्याकरण सांगतं इयम म्हणजे या, धम्मलिपी हा धम्मलिपी शब्द होऊ शकतो. देवानंग, देवांचा प्रिय. मग देव कोण? तो कोणी ब्रह्म विष्णू महेश नाहीये. तर देव म्हणजे पाली भाषेमध्ये जो जो अतिशय विद्वान असतो, जो श्रेष्ठ असतो, आचरणानं श्रेष्ठ असतो, विचारानं श्रेष्ठ असतो, त्याला देव म्हणण्याची पद्धत बुद्धांच्या काळापासून होती. मग अशा विद्वानांचाही प्रिय, प्रियदस्ती, ज्याचं दर्शन प्रिय आहे, जो दिसायला फार सुंदर आहे, जो आकर्षक आहे, ज्याचं व्यक्तिमत्व फार सुंदर आहे, असा राजा रैया लिखापेती लिहित आहे. आणि मग पुढे त्याचा संपूर्ण आदेश लिहिण्यात आलेला आहे. त्यामुळे सम्राट अशोकांचे शिलालेख हे केवळ धर्मलेख नाहीये, दे आर नॉट रिलिजियस एडिक्ट्स. सम्राट अशोक काय सांगतो? आई वडिलांची सेवा करायची, नोकर आजारी पडलं तर त्यांची काळजी घ्या, तुम्ही वायफळ खर्च करू नका, हिंसा करू नका, इतर धर्मांचा द्वेष करू नका, इतर धर्माची मतं समजून घ्या, त्यांना तुमच्या धर्माची मतं सांगा आणि जे चांगले ते स्वीकार करा. म्हणजे सम्राट अशोकांचे शिलालेख हे रिलिजियस एडिक्स नसून दे आर मॉरल एडिक्स, दे आर एथिक्स.
ते आपल्याला नीती तत्व सांगतात. आणि म्हणून सम्राट अशोकांचे शिलालेख जे आहेत ते आपल्याला नीतिमान करतात, ते आपल्याला नीती शिकवतात. म्हणजे याचा अर्थ ते रिलिजियस टेक्स्ट नसून किंवा रिलिजियस एडिक्स नसून ते क्लिअर कट आपल्याला नीती शिकवत असतात. त्यामुळे धम्मलिपी हा शब्द धर्मलेख होऊ शकत नाही. धम्मलिपी हा धम्मलिपीच असू शकतो आणि लेख जो आहे तो शेवटी लेख शब्द आलेला आहे. सायणाचार्य जसं म्हणतात की ब्राह्मी शब्द वेदांमध्ये लिहितो किंवा ब्राह्मण जेव्हा वेद लिहायला गेलं त्यांनी ब्राह्मी लिपीत लिहिलं. वेदांमध्ये कुठेच नाहीये. आणि मुख्य म्हणजे सम्राट अशोकांच्या लिपीमध्ये ब्राह्मी शब्द लिहू शकत नाही. तुम्ही कसंही वेडेवाकडा करायचा प्रयत्न करा, कोरू शकत नाही. दगडात तर कोरू शकत नाही. कारण रू हे जे स्वर व्यंजन संस्कृत भाषेमध्ये आहेत ते पाली प्राकृतमध्ये नाही आहेत, जे सम्राट अशोकाने आपल्या शिलालेखांमध्ये लिहिलेले. संस्कृत भाषा ही पहिल्या शतकात तयार झालेली भाषा आहे. संस्कृत भाषेचाच अर्थ आहे संस्कारित केलेली भाषा. म्हणजे कशावर तरी संस्कारित केली आहे ना. कशावर केली आहे? पाली प्राकृतवर जेव्हा व्याकरणाचा संस्कार केले तेव्हा संस्कृत भाषा तयार झालेली आहे. आणि म्हणून धम्म शब्द धर्म होऊ शकत नाहीये, कारण संस्कृत भाषेमध्ये धम्म शब्दाला पर्यायवाची शब्द नाही. व्हेरॅज पाली भाषेमध्ये धम्म हा एकच शब्द आहे जो सगळ्यांच्या मंगल कामनेचा, मंगल विचारांचा, देशनेचा अर्थ होऊ शकतो. त्यामुळं हे जेव्हा संपूर्ण प्रसिद्ध केलं आणि ते मांडलं तर मित्रांनो 2016 पासून तर 2025 आता चाललेत, पुढच्या वर्षी आता लवकरच 10 वर्ष होतील. 10 वर्षामध्ये मी मांडलेल्या 4 प्रश्नांना आजपर्यंत एकाही लिपी तज्ञानं उत्तर दिलेलं नाही. किंबहुना ब्राह्मी शब्दाचा अर्थ सांगू शकले नाहीत, ब्राह्मी शब्दाची उत्पत्ती सांगू शकले नाहीत, ब्राह्मी शब्दाचं व्याकरण सांगू शकलेलं नाहीये. आणि धम्मलिपीचे सगळे पुरावे आपण त्यांना देऊन टाकलेले. त्यामुळे लक्षात घ्या, मी नेहमी म्हणत असतो या देशामध्ये इतिहासाचं पुनर्लेखन करणं गरजेचं आहे. आणि हे पुनर्लेखन करण्यासाठी तुम्ही अध्ययन केलं पाहिजे, संशोधन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि मग पुढे त्याचं प्रकाशन केलं पाहिजे. ही जर स्टेप्स तुम्ही केली नाहीत तर लक्षात घ्या, जो घिसापिटा इतिहास आपल्या मानगोटावर बसवलेला आहे तोच इतिहास आपण म्हणत जाऊ. 1910 साली ल्युकेपर्यंत याला ब्राह्मी म्हटलं. 2010 साली एक्झॅक्टली 100 वर्षानंतर मी त्याला धम्मलिपी म्हणायला सुरुवात केली. आणि आज मला तो सांगायला खूप आनंद वाटतो की आज धम्मलिपी आम्ही वेगवेगळ्या बॅचेस, माझे वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या ग्रुप मार्फत घेतात. आणि हे सगळे कोर्सेस हे विनामूल्य शिकवले जातात, कारण सम्राट अशोकाच्या प्रती आपलं काहीतरी दायित्व असतं. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 10,000च्या वर विद्यार्थी धम्मलिपी शिकतायत आणि इतरांना शिकवतायत. आणि एवढंच नव्हे तर परदेशामध्ये देखील अनेक ठिकाणी सध्या धम्मलिपीचे आमचे वर्ग ऑनलाईन चालू आहे. एक नुकतीच घडलेली घटना 6 महिन्यापूर्वी अरुणाचल प्रदेश विद्यापीठाच्या, जर तुम्ही तिकडे गेलात तर अरुणाचल प्रदेशच्या विद्यापीठाच्या गेटवर अत्तदीप भव हे हिंदीमध्ये लिहिले आणि त्याच्याच खाली धम्मलिपीमध्ये पण लिहिण्यात आलेलं आहे. रत्नागिरीतल्या अनेक गावांमध्ये जो फलक आहे की तुमचं स्वागत करत आहोत हे देखील धम्मलिपीमध्ये आता लिहायला सुरुवात केलेली आपल्या लोकांनी. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. ही लिपी हे आमचं दायित्व आहे की ही लिपी याच नावाने आम्ही तिला जगप्रसिद्ध करू, तरच खऱ्या अर्थानं सम्राट अशोकाच्या प्रती आपण योगदान देऊ शकतो आपलं. कारण ज्या माणसानं या देशाला शिक्षित केली आहे, केवळ त्यांनी तो धम्म शब्द वापरला म्हणून इथल्या व्यवस्थेनं त्याला नाकारलेलं होतं. मात्र सम्राट अशोकाचं कार्य एवढं महान आहे की आज जगभरामध्ये त्याच्यावर संशोधन चालू आहे आणि अजूनही संशोधन संपत नाहीये. त्यामुळे मित्रांनो, जाता एक छोटासा एक किस्सा सांगतो. पुण्यामधलं डेक्कन कॉलेज हे भारतातलं सर्वात प्राचीन पुरातत्वशास्त्राचं विद्यापीठ आहे. हे जेव्हा ब्राह्मी धम्मलिपी वाद सुरू झाला तर नंतर मी माझ्या अनेक विद्यार्थ्यांना सांगितलं, तुम्ही पुरातत्वाचा आणि इतिहासाचा अभ्यास करायला सुरुवात करा, त्याच्यामध्ये करिअर करा. अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर तिथं पुरातत्वशास्त्र शिकवत असताना एक लिपीवर लेक्चर असतं, विषय असतो लिपीशास्त्रावर. त्यावर तिथले प्राध्यापक आले आणि त्यांनी सांगितलं, बोर्डवर लिहिलं की आज आपण ब्राह्मी लिपीचे स्वर व्यंजन शिकणार आहोत.
एक विद्यार्थ्याने हात वर केला, सर याला ब्राह्मी म्हणायचं की धम्मलिपी म्हणायचं? ते सर म्हटले, कारण ते माझे कट्टर विरोधक आहेत, ते म्हणाले तू भोसेकरांचा विद्यार्थी आहेस का? तो म्हणला हो, तू त्याला धम्मलिपी म्हण, मी त्याला ब्राह्मी म्हणतो. असे सर म्हणाले. मित्रांनो, ही आपल्याला करावी लागणार आहे. ही जी कल्चरल क्रांती आहे, ही जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत आपल्याला आपला इतिहास कळणार नाहीये. आणि म्हणूनच मित्रांनो, ही जी धम्मलिपी आहे ही भारताची सर्वात प्राचीन लिपी, तिच्यापासून भारतातल्या अनेक लिपींचा उगम झाला. एवढाच फक्त भारताचा नव्हे तर श्रीलंका, लाओस, कंबोडिया, थायलंड, म्यानमार, या बाजूला चीन, इकडे तिबेट, या सगळ्या देशांच्या लिपीला धम्मलिपीनं प्रभावित केलेलं आहे. त्यांच्या लिपींचं जर तुम्ही अक्षरं पाहिलीत, या धम्मलिपीचीच फक्त थोडीशी स्थित्यांतर झालेली अक्षरं पाहतील. आणि जर तुम्ही श्रीलंकन भाषेचा अभ्यास करायला सुरुवात केली तर लक्षात येईल तुम्हाला, श्रीलंकन भाषेमध्ये 80% शब्द हे पालीपासून डिराईव्ह झालेले आहेत. तुम्ही थायलंडमध्ये जा, थायलंडची भाषा बघा तुम्ही, तिथलं पाली त्रिपिटक जे आहे ते जरी थाई लिपीमध्ये लिहिलं असलं किंवा सिंहली लिपीमध्ये लिहिलं असलं तरी त्याची भाषा मात्र पालीच आहे. त्यांचं उच्चारण देखील पाली आहे, फक्त प्रोनाऊन्सिएशन थोडंसं वेगळं असतं, कारण भौगोलिक प्रदेशानुसार त्याचं उच्चारण होत असतं. त्यामुळे मित्रांनो, ही धम्मलिपी ज्यानं भारताला शिक्षित केलं, ज्यांनी भारताला लिहित केलं आणि त्यानंतर अनेक राजांनी आपले शिलालेख त्याच माध्यमातून किंवा त्याच लिपीमध्ये लिहित आले आणि तीच लिपी स्थित्यांतर होत होत आत्ताची नागरी लिपीपर्यंत आली आणि भारताच्या वेगवेगळ्या लिपी किंवा प्रदेशामध्ये पसरली आणि भारताची संस्कृती अतिशय अमूल्य किंवा अतिशय उत्कर्षाला पोहोचवली. अशा धम्मलिपीचा आपण गौरव करायला पाहिजे, आपण ती शिकली पाहिजे. यासाठीच आम्ही ते पुस्तक काढलं, इयम धम्मलिपी नावाचं, ज्याच्यामध्ये तुम्ही घर बसल्या कुणीही ती लिपी शिकू शकतं. सम्राट अशोकांच्या शिलालेखांचं लिप्यांतर करू शकता, त्याचं भाषांतर करू शकता. इनफॅक्ट ते कसं भाषांतर करावं, त्या प्रत्येक शब्दाचा पाली भाषेचा व्याकरणिक काय अर्थ असतो हे देखील तुम्हाला कळेल. म्हणून मित्रांनो, इयम धम्मलिपी हा विषय खरं तर मी आयोजक म्हणजे जांभूळकर सरांना खूप धन्यवाद देईन, कारण हा विषय त्यांनी पहिल्यांदा नागपूरमध्ये प्रस्तुत केला आहे आणि तोही जाहीररित्या, सार्वजनिकरित्या. कारण हे जी आपली संस्कृती आहे ना, ही पोचली पाहिजे, आपल्या मुलांना ते कळलं पाहिजे की नेमका अर्थ काय होतोय तो. त्यामुळं मित्रांनो, आज मला खूप आणखीन आनंद वाटतो की आज भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये ह्या लिपीला अनेक अभ्यासक, तिथले प्राध्यापक, तिथले विद्यार्थी तिला ब्राह्मी न म्हणता धम्मलिपी म्हणायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणूनच आपण देखील याला सुरुवात करायला पाहिजे. लक्षात घ्या, उद्या जर कुणी याला ब्राह्मी म्हटलं तर सरळ एकच वाक्य वापरायचं, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. पुरावे दाखव नाही तर माझ्याकडचे पुरावे मी तुला देतो. जे पुरावे मी तुम्हाला सांगितलेत ते पुरावे जरी तुम्ही त्याला फक्त पुरावे जरी मागितलेत तरी माझी खात्री आहे, नागपूरचा सोडा, या देशात काय जगातला कुणीही ब्राह्मी लिपीसाठी एकही पुरावा देऊ शकणार नाहीये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर आयोजकांनी मला इथनं खूप आदरानं बोलवलं. आपण सर्वांना शांत चित्तानं, उशीर झाला तरी माझे विचार ऐकून घेतलेत, याबद्दल मी आपले खूप खूप धन्यवाद देतो. माझे विचार इथंच थांबवतो. सर्वांना सविनय जय भीम, जय भारत.